आपण पाहतोय की नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये, नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये सध्या देशभर आंदोलनं सुरू आहेत. आंदोलनांची एक मालिकाच आपण पाहतोय. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा यासह विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं तर त्यांना 10,000 रुपयांची नुकसान भरपाईची मदत शासनानं करावी. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियाला किमान 25 लाख रुपयांची मदत करावी, अशा प्रकारच्या मागण्या जोर धरू लागलेल्या आहेत. आणि आपल्याला माहीत आहे की लातूर हे नीट पेपर फुटीचं केंद्र आहे. लातूरचं नीट पेपर फुटीचं कनेक्शन हे जगजाहीर झालेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये नीट पेपर फुटी विरोधी कृती समितीचं गठन करण्यात आलेलं आहे. आणि या माध्यमातून दिनांक 20 जून 2026 रोजी महात्मा गांधी चौक येथे मोठ्या प्रमाणामध्ये एक आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत विनायकराव पाटील सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय पार्श्वभूमी आहे आणि नेमका 20 जून रोजी आंदोलन करण्याचा तुमचा उद्देश काय आहे? आपल्याला सगळ्यांची लातूर ही शिक्षणाची पवित्र भूमी आहे. बरोबर. ज्याला आपण शिक्षणाची पंढरी म्हणतो. आणि लातूरमध्ये जे कॉलेजेस निर्माण झाले सुरुवातीला, दयानंद कॉलेज आहे, शाहू कॉलेज आहे, सोनवणे कॉलेज आहे, बसवेश्वर कॉलेज आहे, इतर अनेक छोटी मोठी कॉलेज आहेत. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुराच्या मुलांना या प्रवाहामध्ये घेऊन येणारं पहिलं लातूर आहे. बरोबर. पुण्या मुंबईला कुठली मुलं जात होती? जी मुलं श्रीमंताची आहेत, जे उच्चवर्णीयाचे आहेत किंवा जे अति उद्योगपतीची डॉक्टर, ही मुलं जात होती बाहेर पुण्यात, ती डॉक्टर होत होती किंवा इंजिनियर होत होती. पण 30-40 वर्षापूर्वी लातूरचा डॉक्टर गोपाळराव पाटील खासदार, डॉक्टर वाघमारे, शिवराज पाटील साहेब, विलासरावजी देशमुख साहेब या नेतृत्वाच्या माध्यमातून यांनी शिक्षणाला, या पवित्र शिक्षणाला प्रामाणिकपणे साथ दिल्यामुळं लातूर हे शिक्षणाचं केंद्र झालं. बरोबर. आणि या शिक्षणाच्या केंद्राला महाराष्ट्रामध्ये लातूर पॅटर्न हे नाव आलं. लातूर पॅटर्न नाव उगीच नाही आलेलं. त्याच्यामध्ये अनेकाचे कष्ट आहेत. अनेक शिक्षकाचे, प्राध्यापकाचे, संस्था चालकाचे, विद्यार्थ्यांची सगळ्याच्या कष्टातून निर्माण झालेले लातूर पॅटर्न आहे. आणि ते लातूर पॅटर्न ह्या परवाच्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये बदनाम व्हायला लागले, दुर्गंधीयुक्त झालेलं आहे. या आंदोलनाच्या पाठीमागाचा आमचा उद्देश हाच आहे की या बदनामीच्या दुर्गंधीमध्ये, या पसरलेल्या लातूरमध्ये या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून लातूर हे शिक्षणाची सुगंधी नगरी आहे, लातूर शिक्षणाची पवित्र नगरी आहे, पुन्हा लातूरला त्याच पद्धतीने उभारलं पाहिजे आहे. यामुळे लातूरमध्ये फार मोठे व्यवसाय झाले, वसतिगृह झाले, जेवणाच्या खानावळी झाले, पुस्तकालय झाले, आणि जी या सगळ्यामध्ये इतका मोठा बिझनेस लातूरमध्ये निर्माण झाला की लातूर हे शिक्षणाचं एक उद्योगाचं केंद्र निर्माण झालं. त्याला बदनाम होण्याची वेळ काही व्यक्तीच्या रूपाने या ठिकाणी आले, म्हणून ती बदनामी थांबवली पाहिजे. म्हणून या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता 2-3 मागण्या तुमच्या महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये पहिली मागणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आहेच, पण विद्यार्थ्यांना 10,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 25 लाखाची मागणी आपण केली. तर ही मागणी पूर्ण होईल का, किंवा काय वाटतं ही मागणी करण्यामागे काय भावना आहेत? या नीट आंदोलनामध्ये आणि CBSEच्या ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकरण आहेत. त्याच्यामध्ये जवळपास देशातील 1 कोटी विद्यार्थीचे, 1 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी बाधित झालेले आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये. त्यांच्या स्वप्नाचा चुराडा होतो की काय, असं त्यांना भीती वाटायला लागलेली आहे. बरोबर. आणि या सगळ्या भीतीपोटी अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याला जबाबदार कोण आहे? शिक्षण मंत्रीच आहेत ना. जे कोणी संस्था चालवतात, प्रमुख असतात त्या विभागाचे, ते जबाबदार असतात ना. बरोबर. मग त्यांनी जबाबदारी शिकवणं आतापर्यंत राजीनामा द्यायला पाहिजे होता. या देशाची परंपरा आहे. नैतिकतेच्या साधा रेल्वेचा साधा अपघात झाला तर रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता की जबाबदारी माझी आहे आणि मी या पदावर राहण्यास योग्य नाही. ही परंपरा आहे याची, या देशाची. इतके विद्यार्थी आत्महत्या करतात, इतके विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, स्वप्नाचा चुराडा, तरीही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला जात नाही किंवा ते देत नाहीत. दोन्ही प्रकार आहेत. ते स्वतःही देत नाहीत आणि सरकार त्यांचा राजीनामा घेत नाही. एवढ्या निर्लज्ज सरकार आम्ही नाही बघितलं कधी. आणि म्हणून त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. त्याच्याशिवाय या प्रक्रियेमध्ये सुधारणा होणार नाही. कारण शेवटी विचाराचं कोणाला, शिक्षा कोणाला द्यायची? जी नीट पीडित आहेत तुम्ही, ठीक आहे, एखाद्याने पेपर फोडला त्याला CBI तर्फे चौकशी, तुम्ही नीटची चौकशी, NTAची चौकशी CBI मार्फत का नाही करत? मुख्य संस्था ते आहेत ना. मी कोण आहे? मी बाजारात चोरीचा माल विकत मिळाला, मी घेतला, माझी चूक आहे का? 1000% चूक आहे. पण जिथं चोरीचा मालच बाजारात आणला त्यांचं काय?
आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांच्यामुळं 7-8-10 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. फेरपरीक्षा झाली म्हणून, पेपर फुटला म्हणून तुम्ही फेरपरीक्षा केली, फेरपरीक्षा झाली म्हणून हे मुलं नैराश्यामध्ये गेले. त्यांना वाटतं की पुन्हा माझा पेपर कसा जातो, की 2 वर्ष नीटचा मुलांनी अभ्यास केलेला आहे लातूरमध्ये. नीटचा अभ्यास 1-2 महिन्यात होत नाही आहे. 11वी 12वी 2 वर्ष त्याच्यात मुलांनी घालवले आणि त्यांचा अभ्यास केला. म्हणजे त्या अभ्यासावरती तुम्ही सगळ्यांनी पाणी फिरवलं आणि त्याची जबाबदारी स्वीकारून म्हणून त्यांनी राजीनामा दिला नाही, दिलाच पाहिजे. हे आमचं म्हणणं आहे. बरोबर. धर्मेंद्र प्रधान व्यक्ती कोण आहेत, काय याच्याशी आमचा संबंध नाही. ते कोणा पक्षाचे आहेत, कोणा जातीचे आहेत, कोणा धर्माचे आहेत, याचाही आमचा काही संबंध नाही. पण त्या पदावर ते आहेत, त्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. बरोबर. दुसरी मागणी आमची आहे की नीट बाधित जे विद्यार्थी आहेत त्यांना 10,000 रुपये द्या. महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे नीटमध्ये 22 लाख विद्यार्थी बसलेले, 23 लाख काय आकडा कमी जास्त असेल त्याच्यात, 20 लाख प्लस. तर रिपरीक्षा झाल्यामुळे हे सगळेजण विद्यार्थी नीटची परीक्षा देऊन आपल्या गावी गेलेले होते. लातूरमधून बाहेर गेले होते, दिल्लीमधून कुठे बाहेर गेले होते, कोट्यावरनं महाराष्ट्रात देशात सगळे मुलं परत गेलेली होती. पटना जे मोठे मोठे केंद्र होते त्या केंद्रातले सगळे विद्यार्थी नीटच्या परीक्षेनंतर सुटक्याचा निश्वास सोडून सुट्ट्यासाठी आपल्या गावी परत गेलेले होते. पुन्हा तुम्ही 15 दिवसांनी जाहीर केलं की आम्ही नीटची फेरपरीक्षा घेतोय. मी गरीब विद्यार्थी आहे, माझा पालक गरीब आहे, माझा काय दोष आहे? बरोबर. मी कसं जायचं परत परीक्षेला? माझ्या आई वडिलांनी सोनं नाणं विकून मुलांना नीटच्या परीक्षेत 2 वर्ष खर्च केलेला आहे. पुन्हा तुम्ही त्यांना तिथं जा, 1 महिना राहून परीक्षा द्या, हे असं होणार नाही. म्हणून कमीत कमी त्या विद्यार्थ्यांना, देशातल्या जितके विद्यार्थी नीटच्या परीक्षेला बसलेत त्यांना सरकारने 10,000 रुपये द्यावे, केंद्र सरकारने. आणि जर केंद्र सरकार देत नसेल तर राज्य सरकारने तरी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये द्यावेत. आणि साधी कुठं रेल्वेचा किंवा मोटरसायकलचा अपघात झाला तर 10 लाख रुपये देता, त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. नाशिकचा कुंभमेळा घ्यायला तुमच्याकडे करोडो रुपये आहेत आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्याला तुम्ही आमच्या कामाला या म्हणताय. अनेक गोष्टीला, चुकीच्या गोष्टीला तुमच्याकडे द्यायला पैसे आहेत. पण नीटच्या बाधित विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना 10,000 रुपये द्या, ही मागणी आम्ही केलेली आहे. त्या मागणीला आम्ही बाजूला हटणार नाही, कुठल्याही परिस्थितीत हटणार नाही. आज उद्या परवा आणखी महिनाभर लढू, पण ते नीटच्या गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ. तिसरी मागणी आमची अशी आहे की जे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 25 लाख रुपये, आता काही संस्थांनी 1 कोटी मागितलेत, हे सरकार देत नाही आहे. जिथं 25 लाख रुपये द्यायला तयार नाहीत तिथे 1 कोटी काय देतात? 6 असतील, 7 असतील, 8 असतील, त्यांची चौकशी करावी आणि त्यांना काही झालं तर सरकारनं 25 लाख रुपयाची मदत द्यावी, अशी आमची मागणी आहे. त्यांच्या कुटुंबियांना, जे कोणी पीडित कुटुंबीय आहेत त्यांच्या आत्महत्या केलेल्या त्यांना. लातूरमध्ये तर एका गरीब दलिताच्या मुलीने आत्महत्या केलेली आहे. गरीब दलिताची मुलगी आहे, गोंदेगाव म्हणून गाव आहे, मी जाऊन आलो, तिथं भेटून आलो. उत्कर्ष सोनवणे म्हणून त्या मुली आडनाव आहे त्यांचा. त्याचा वडील गरीब आहे, मागासवर्गीय आहे. त्या मुलीने आत्महत्या केली. त्याला दुर्दैवाची गोष्ट की लातूरमधील एक कुणी त्याला भेटायला नाही गेलं. दुर्दैव आहे, मोठं दुर्दैव. हे किती मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून या अशा अनेक आहेत. लातूरची ही आता मला ओळखीची आहे म्हणून आम्ही त्याच्याविषयी माहिती आहे. पण बाकीचे सुद्धा जे बाहेरचे आहेत त्यांना सुद्धा या प्रकारचा न्याय मिळाला पाहिजे. म्हणून ह्या आंदोलनाच्या पाठीमागं किंवा या 20 तारखेचं जे आंदोलन आहे ते फक्त कोणाच्या विरोधात नाही, काही नाही, दुर्गंधीत पसरलेले आहे लातूरमध्ये, जे देशामध्ये लातूरला बदनाम केलं जात आहे, ते सगळे मुलं एकत्र येऊन हा पुन्हा सुगंधाचा प्रवास या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. लातूरमध्ये शैक्षणिक वातावरण पुन्हा जे होतं ते निर्माण झालं पाहिजे. परिणाम कसा झाला त्याचा? नीटच्या परीक्षेची 3 केंद्र लातूरमध्ये रद्द करावी लागली जिल्हाधिकाऱ्यांना. कारण का? तर मुलांनी लातूरमध्ये परीक्षेचा येण्यास मुलांची नकार दिला आणि त्यांनी दुसरीकडचे श्रेणी. त्याचं कारण काय? त्याचं कारण हेच आहे, लातूर बदनाम व्हायला लागले आहे. उद्या जर लातूरला नीटचे प्रवेशच घेतले नाही मुलांनी कॉलेजेसमध्ये वगैरे, हे सगळे बिझनेसवाले काय करतील? ज्याच्यावरती ज्यांचं पोट अवलंबून आहे, हॉटेलवाला, पुस्तकवाला, क्लासेसवाला, हॉस्टेलवाले काय करतील? ज्यांनी हजारो रुपये, करोडो रुपये त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे, त्यांच्या सगळ्याच्या पोटावर पाय येईल ना. आणि म्हणून हे लातूरचं वैभव पुन्हा प्राप्त झालं पाहिजे आहे. लातूर पुन्हा त्याच जोमाने वाटलं पाहिजे, त्याच्यासाठी हे आंदोलन आहे. आपण पाहतो की 20 जून रोजीचं जे आंदोलन होणार आहे त्या पाठीमागे एक व्यापक पार्श्वभूमी आहे. ते म्हणजे लातूरचं जे शिक्षण क्षेत्र आहे, जे बदनाम केलं चाललं आहे आणि या बदनामीचा दुर्गंध संपूर्ण भारतामध्ये पसरतोय. तर कुठेतरी परत एकदा शिक्षणाची पंढरी म्हणून नावाजलेलं लातूर आणि लातूरमध्ये असलेली उज्ज्वल अशी शिक्षणाची परंपरा ती पुढे गेली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी
परत एकदा लातूरच्या शिक्षण क्षेत्राकडे त्याचा ओढा वाढावा, विद्यार्थ्यांनी पसंती द्यावी, या काही मुद्द्यांना घेऊन हे आंदोलन होत आहे. नीट पेपर फुटी विरोधी आंदोलन कृती समिती नावाची जी समिती आहे, या समितीच्या माध्यमातून या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन नीट पीडित विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना, त्याचबरोबर ज्यांना लातूरचं शिक्षण विश्व वाचवावं असं वाटते, असे विचारवंत बौद्धिक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, ज्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नामध्ये तळमळ आहे, असे विद्यार्थी कार्यकर्ते, या सर्वांना समितीच्या वतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे की 20 जून रोजी सकाळी 10:30 वाजता महात्मा गांधी चौक येथे यांनी आंदोलनात उपस्थित राहावं. धन्यवाद.